ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिण्यात आली आहे. या कथेचा कोणताही वास्तविक व्यक्ती किंवा घटनेशी कोणताही संबंध नाही. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. लोहगडाचा काळाकट भाग 21. गुहेच्या भिंतीत पडलेल्या मोठ्या भेगेतून सोनेरी प्रकाश बाहेर पडत होता. त्या प्रकाशामुळे संपूर्ण दालन जणू जिवंत झाल्यासारखं वाटत होतं. दगडी भिंतीवर कोरलेली प्राचीन चिन्ह एका मागोमाग एक चमकू लागली. आर्यन, आरव, गुरुजी, विजय, निशा, समीर आणि आदित्य काही क्षण स्तब्ध उभे राहिले. त्यांच्या डोळ्यासमोर हळूहळू एक नवीन दगडी दरवाजा उघडत होता. तो दरवाजा शेकडो वर्षांपासून बंद असल्याचं स्पष्ट दिसत होतं. त्यावर मोडी लिपीत लिहिलेले शब्द गुरुजींनी हळूहळू वाचले. ज्याने सत्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला त्यालाच या मार्गाने पुढे जाण्याचा अधिकार आहे. आर्यनने दीर्घ श्वास घेतला आणि सर्वांकडे पाहत म्हणाला, आजपर्यंत आपण प्रत्येक संकटातून बाहेर आलो आहोत, पण हा मार्ग आपल्याला कुठे घेऊन जाईल याची कल्पना नाही. तरीही आता मागे फिरणे शक्य नाही. सगळ्यांनी निर्धाराने मान हलवली. मशाली पेटवून ते त्या गुप्त मार्गात उतरू लागले. जितके ते आत जात होते तितके हवा थंड होत होती. भिंतीवर तलवारी, ढाली आणि शिवकालीन सैनिकांची सुंदर कोरीव चित्र दिसत होती. काही अंतरावर पोचल्यावर त्यांना एक प्रचंड गोल दालनात प्रवेश मिळाला. त्या दालनाच्या मध्यभागी 8 दगडी स्तंभ उभे होते. प्रत्येक स्तंभावर वेगवेगळ्या किल्ल्यांची नावं कोरली होती. लोहगड, रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, राजगड, तोरणा, शिवनेरी आणि 8वा स्तंभ रिकामा होता. गुरुजींच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. हा रिकामा स्तंभ म्हणजे अजूनही न सापडलेला वारसा. आपल्याला प्रवासाचा शेवट इथे नाही. तेवढ्यात आरवने त्या रिकाम्या स्तंभावर हात ठेवला. क्षणात संपूर्ण दालन हादरलं. 8ही स्तंभांमधून प्रकाशकिरणे बाहेर पडल्या आणि मध्यभागी एक विशाल नकाशा तयार झाला. त्या नकाशात भारतातील अनेक किल्ले, गुप्त मार्ग आणि काही अज्ञात ठिकाणे चमकत होती. पण त्यात सगळ्यात एक ठिकाण लाल रंगाने झळकत होतं. त्या ठिकाणी फक्त एकच शब्द दिसत होता, वज्रकोट. आर्यनने गुरुजीकडे पाहत विचारलं, वज्रकोट? असा किल्ला आपण कधी ऐकलेलाच नाही. गुरुजी काही क्षण गप्प राहिले. मग ते गंभीर आवाजात म्हणाले, कारण हा किल्ला इतिहासातून जाणीवपूर्वक पुसून टाकण्यात आला. त्याचं नाव फक्त गुप्त रक्षकांनाच माहिती होतं. जर तो नकाशावर दिसत असेल तर याचा अर्थ अंतिम रहस्य तिथे लपलेलं आहे. इतक्यात गुहेच्या बाहेरून बंदुकीचे आवाज घुमू लागले. छाया मंडळाचे लोक आता अगदी जवळ आले होते. दालनातील शांतता एका क्षणात भीतीत बदलली. समीर धावत आला आणि ओरडला, आपल्याकडे वेळ नाही, ते काही मिनिटात इथे पोचतील. आर्यनने प्राचीन नकाशा सुरक्षित घेतला, पण तो नकाशा हातात येताच त्याच्या मागील बाजूला एक लपलेला संदेश दिसू लागला. विश्वासघात तुमच्यासोबतच चालत आहे. हे वाचताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. त्यांच्या समूहातील कोणीतरी अजूनही सत्य लपवत होतं का? आर्यनची नजर हळूहळू प्रत्येक साथीदारावर फिरली. कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हे आता ओळखणं सर्वात कठीण झालं होतं. त्याच क्षणी दालनाचं मोठं लोखंडी प्रवेशद्वार जोरात तुटलं. धुळीच्या ढगातून काळ्या पोशाखातील अनेक सशस्त्र माणसं आत शिरली आणि त्यांच्या पुढे उभा असलेला मुखवटाधारी नेता शांतपणे म्हणाला, आर्यन, वज्रकोटाचा मार्ग मला माहीत आहे, पण तिथे पोहोचण्याआधीच तुला तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा विश्वासघात सहन करावा लागेल. गुहेतील मशाली एका मागोमाग एक विझू लागल्या आणि संपूर्ण दालन पुन्हा अंधारात बुडालं.
गुहेत क्षणार्धात अंधार पसरला. मशाली विझल्यामुळे समोर उभा असलेला माणूसही स्पष्ट दिसत नव्हता. फक्त त्याच्या पावलांचा आवाज त्या विशाल दालनात घुमत होता. आर्यनने तलवार घट्ट पकडली. त्याच्या शेजारी आरव उभा होता. दोघेही आता एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. गुरुजींनी शांत आवाजात सांगितलं, "सगळे सावध राहा. हा अंधार त्यांच्या योजनेचा भाग आहे." तेवढ्यात दालनाच्या छतावरून निळसर प्रकाशाच्या काही किरणांनी जागा उजळली. त्या मंद प्रकाशात काळ्या मुखवट्यातील नेता हळूहळू पुढे आला. त्याने हातातील तलवार खाली ठेवली आणि आश्चर्यकारकपणे शांत आवाजात म्हणाला, "आज मी लढायला आलेलो नाही. मी तुम्हाला इशारा द्यायला आलो आहे." हे ऐकताच विजय संतापला. "तुमच्या संघटनेने इतकी वर्षे लोकांचा पाठलाग केला, अनेकांना मारलं, रहस्य चोरण्याचा प्रयत्न केला आणि आता इशारा द्यायला आलात?" मुखवटाधारी नेता काही क्षण गप्प राहिला. मग त्याने आपल्या गळ्यातील जुनी राजमुद्रा बाहेर काढली. ती पाहून गुरुजींच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. ही राजमुद्रा तर फक्त स्वराज्याच्या गुप्त रक्षकाकडेच असू शकते." त्या माणसाने शांतपणे उत्तर दिलं, "होय, कारण छाया मंडळाची सुरुवात शत्रू म्हणून झाली नव्हती. अनेक वर्षांपूर्वी आम्हीही या वारशाचे रक्षक होतो. पण सत्ता आणि लोभामुळे आमच्या काही लोकांनी मार्ग बदलला. आज दोन गट तयार झालेले आहेत. एक वारसा जपणारा आणि दुसरा तो स्वतःच्या स्वार्थासाठी वापरणारा." आर्यनच्या मनात नवीन प्रश्न निर्माण झाले. आतापर्यंत ज्यांना तो शत्रू समजत होता, त्यांच्या मागेही एक वेगळंच सत्य दडलेलं होतं. त्याने विचारलं, "मग आम्हाला सतत मारण्याचा प्रयत्न कोणी केला?" त्या माणसाने दीर्घ श्वास घेतला आणि दालनाच्या मागच्या भिंतीकडे बोट दाखवलं. "ज्याचा तुम्ही शोध घेत आहात तो तुमच्याही पुढे आहे. छाया मंडळाचा खरा प्रमुख अजून तुमच्या समोर आलेलाच नाही. तो सावलीत राहून प्रत्येक खेळी खेळतो." काळा नाग संघटना त्याच्या हातातील प्यादं होतं. अनेक वर्षांपासून तो फक्त एका गोष्टीची वाट पाहत होता, दोन वारस एकत्र येण्याची. इतक्यात गुहेच्या एका कोपऱ्यातून अचानक जोराचा स्फोट झाला. दगडांचे तुकडे हवेत उडाले. धुरामुळे पुन्हा काहीच दिसेनासे झालं. समीरने निशाला बाजूला ओढलं. आदित्यने गुरुजींना आधार दिला. आरव आणि आर्यन पुढे धावले. पण धूर निवळताच त्यांनी पाहिले की तो मुखवटाधारी नेता जमिनीवर जखमी अवस्थेत पडला होता. त्याच्या छातीत बाण घुसला होता. त्याने थरथरत्या हाताने आर्यनला जवळ बोलावलं. त्याने आपल्या खिशातून एक छोटासा तांब्याचा शिक्का काढून आर्यनच्या हातात ठेवला. शिक्क्यावर एका अज्ञात किल्ल्याचं चिन्ह कोरलेलं होतं. तो तुटका आवाजात म्हणाला, "हा वज्रकोटाचा प्रवेश चिन्ह. यांच्याशिवाय कोणालाही आत जाता येणार नाही." त्यांच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होत्या. शेवटचा श्वास घेताना तो कुजबुजला, "विश्वास फक्त रक्तावर ठेवू नकोस." हे शब्द संपताच त्याच्या हात शांत झाला. संपूर्ण गुहा निशब्द झाली. पण त्याच क्षणी गुहेच्या भिंतीवर एक प्रचंड सावली दिसू लागली. ती सावली हळूहळू मोठी होत होती. एक गंभीर थंड आवाज संपूर्ण दालनात घुमला, "आर्यन, तू माझ्याजवळ येत आहेस. पण लक्षात ठेव, वज्रकोटात प्रवेश करणारा प्रत्येकजण परत येत नाही." आवाज थांबला. सावली नाहीशी झाली आणि दगडी भिंतीवर रक्तासारख्या लाल रंगात 4 शब्द चमकले, "खेळ आता सुरू झाला." गुहेच्या दगडी भिंतीवर लाल अक्षरात चमकणारे शब्द, "खेळ आता सुरू झाला," हळूहळू फिके होत गेले. पण त्या 4 शब्दांनी प्रत्येकाच्या मनात भीतीचं वादळ निर्माण केलं होतं. काही क्षणांपूर्वी जखमी होऊन प्राण सोडणाऱ्या मुखवटाधारी रक्षकाचा चेहरा आर्यनच्या डोळ्यांसमोरून हटत नव्हता.
त्याने दिलेला तांब्याचा शिक्का अजूनही आर्यनच्या हातात घट्ट पकडलेला होता. त्या शिक्क्यावर कोरलेले चिन्ह आता मंद प्रकाशात चमकत होतं. गुरुजींनी तो शिक्का हातात घेतला आणि काळजीपूर्वक त्याची पाहणी केली. त्याच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य वाढत गेलं. ते शांत स्वरात म्हणाले, हा साधा शिक्का नाही, हा वज्रकोटाच्या मुख्य प्रवेशद्वाराची किल्ली आहे. इतिहासात याचा उल्लेख फक्त 2 ठिकाणी सापडतो. ज्याच्याकडे हा शिक्का असेल त्यालाच वज्रकोटातील गुप्त दरवाजे उघडता येतात. पण त्याचबरोबर हा शिक्का ज्याच्याकडे असेल त्याच्या मागे शत्रू आयुष्यभर लागतो. आरवने गुहेच्या बाहेर जाणाऱ्या मार्गाकडे नजर टाकली. बाहेर अजूनही धुराचे लोट उठत होते. छायामंडळाचे काही लोक दूरवर दिसत होते, पण ते आता येण्याचे धाडस करत नव्हते. जणू या दालनात त्यांनाही अज्ञात अशी काही शक्ती होती. निशा हळू आवाजात म्हणाली, हे सगळे इतकं विचित्र का वाटतंय? जणू कोणीतरी प्रत्येक पाऊल आधीच ठरवून ठेवलं आहे. तिचं वाक्य संपताच गुहेच्या छतावरून एक छोटासा दगड खाली पडला. त्यांच्यासोबत एक गुंडाळलेला जुना कागदही खाली आला. समीरने तो उचलला. त्या कागदावर मोडी लिपीत एक वाक्य लिहिलेलं होतं, विश्वासघात बाहेरून नाही घरातून होतो. हे वाचताच सगळे एकमेकाकडे पाहू लागले. कोणावरही संशय घ्यायचा नव्हता, पण त्या वाक्याने प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण केला होता. तेवढ्यात गुहेच्या आतल्या अंधाऱ्या भिंतीवर पुन्हा हालचाली झाल्या. यावेळी कोणतीही सावली नव्हती. दगड आपोआप बाजूला सरकू लागले आणि त्यांच्या मागे एक छोटंसं गुप्त दालन उघडलं. त्या दालनात एक जुनी लाकडी पेटी ठेवलेली होती. आर्यनने सावधपणे ते उघडलं. आता एक चामड्याचा कव्हर असलेली डायरी होती. पहिलंच पान उघडताच त्याचा श्वासाचा वेग वाढला. त्या पानावर त्याच्या वडिलांची सही होती. खाली तारीख होती. आर्यन लहान असताना लिहिलेली. त्याने थरथरत्या हाताने पुढची पानं उघडली. त्यात लिहिलेलं होतं, जर तू हे डायरी वाचत असेल तर याचा अर्थ मी माझं काम पूर्ण करू शकलो नाही. माझ्या मुला, सत्य शोधताना लोकांवर नव्हे तर त्यांच्या कृतीवर विश्वास ठेव. प्रत्येक हसणारा मित्र खरा मित्र असेलच असे नाही, पण प्रत्येक कठोर दिसणारा शत्रू खरा शत्रू असेलच नाही. आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने डायरी छातीशी धरली. त्याच वेळी गुहेच्या बाहेरून घोड्याच्या टापांचा आवाज पुन्हा ऐकू आला. पण यावेळी तो छायामंडळाचा नव्हता. बाहेर उभे असलेले स्वार पांढऱ्या पोशाखात होते. त्यांच्या हातात पांढरे ध्वज होते. त्यांच्या पुढे उभा असलेला वृद्ध मोठ्याने म्हणाला, आर्यन, आम्ही लढायला आलो नाही. आम्ही वज्रकोटाच्या रक्षकाकडून आलो आहोत. वेळ फार कमी आहे. जर सूर्योदयापूर्वी तुम्ही वज्रकोटाच्या सीमेत पोहोचलात नाही तर पुढचं प्रवेशद्वार कायमचं बंद होईल. हे ऐकताच गुरुजींनी एक क्षणही न दवडता सर्वांना तयार होण्यास सांगितले. आर्यनने वडिलांची डायरी, तांब्याचा शिक्का आणि गुप्त नकाशा आपल्या बॅगेत सुरक्षित ठेवला. तो गुहेच्या बाहेर पडण्यासाठी वळला, पण जाताना त्याने शेवटची एक नजर त्या प्राचीन दालनाकडे टाकली. त्याला क्षणभर असं वाटलं की अंधाराच्या एका कोपऱ्यात कोणीतरी शांतपणे उभं राहून त्याच्याकडे पाहत आहे. ते डोळे मिचकवेपर्यंत ती आकृती नाहीशी झाली होती. पण दगडी भिंतीवर एक नवीन संदेश उमटला होता. वज्रकोटात सत्य मिळेल, पण त्याची किंमत रक्ताने चुकवावी लागेल. पहाट अजून पूर्ण उजळलेली नव्हती. आकाशात काळसर निळा रंग पसरलेला होता आणि डोंगर रांगांवर दाट धुक्याची चादर पसरलेली होती.
पांढऱ्या घोड्यावर आलेले रहस्यमय स्वार शांतपणे आर्यन आणि त्यांच्या साथीदाराची वाट पाहत उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता, पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच गंभीरता होती. त्याच्या नेत्यांनी पुढे येत आपल्या कमरेतून एक जुनी चांदीची शिट्टी बाहेर काढली आणि 3 वेळा ती वाजवली. त्या आवाजाने संपूर्ण दरी दणाणून गेली. काही क्षणातच दूरवरच्या कड्यामधून अनेक लपलेले दरवाजे उघडू लागले. दगड सरकण्याचा आवाज इतका मोठा होता की जणू संपूर्ण पर्वत रांगा जागी झाली होती. गुरुजींनी आश्चर्याने आजूबाजूला पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाले, हे सामान्य मार्ग नाहीत. हे गुप्त रक्षकांनी शेकडो वर्षांपूर्वी तयार केलेले भूमिगत मार्ग आहेत. इतिहासात त्यांचा उल्लेखही नाही. स्वरांचा प्रमुख आर्यन जवळ आला. त्याने आर्यनच्या हातातील तांब्याचा शिक्का पाहिला आणि आदराने मान खाली झुकवली. आम्ही वज्रकोटाच्या सीमारेषेचे रक्षक आहोत. अनेक वर्षांपासून आम्ही 2 वारसांची वाट पाहत होतो. आज भविष्यवाणी पूर्ण होत आहे. पण लक्षात ठेवा,